रिजेक्शन फेस केलंस कधी इतक्या वर्षात? कितीतरी वेळा. हो? मी कोण काय बादशाह आहे की काय? फेस केलंच की. रेग्युलर आहे ऑडिशन्स खूप देऊन रिजेक्ट. आणि नाही तरी गंमत सांगतो, रिजेक्शन हे पण चांगलं असतं. काहीच कळवत नाही त्याचं काय करायचं. हा सांगतो. हा, अशी सांगतो, मोजकी सांगतो. सुज्ञ माणसं असतात जे ऑडिशन नंतर काही दिवसांनी फोन करून म्हणतात की अरे आम्ही कन्सिडर केलं पण नाही होते वर्कआउट, किंवा बाबा सिलेक्ट केलं पण तुझी जी आर्थिक काय डिमांड आहे ते आम्हाला नाही पूर्ण हा, करता, हा. किंवा तुझ्या या तारखा तुम्हाला दिल्यास त्या नाही करता येतात ऍडजस्ट, सॉरी आपण पुढच्या वेळेला काम करू, असं म्हणणारे खूप कमी लोक आहेत. मोस्टली आपण ऑडिशन देऊन येतो, आपण थोडे दिवस वाट बघतोय, होणार काहीतरी होणार, फोन येईल, प्लॅनिंग चालू असेल वगैरे वगैरे. आजन्म फोन येत नाही, कधीच फोन येत नाही या लोकांचा. तुला सगळ्यात लेम रिझन काय मिळालंय रिजेक्शनचं? तेच मी सांगतोय, रिझन दिलं तरी दिलंच चालणार नाही. आहे, ओके. न देणारे असतात. समजा मी आता तुझी ऑडिशन घेतली, रचना तू माझ्या पिक्चर मध्ये वगैरे हे सगळं केलं, काय चला ऑडिशन दिलीस, कडक डेटचं कसं आहे, तू काहीतरी सांगतेस ऑक्टोबर नोव्हेंबर फ्री ठेव, की तुला असं वाटतं भाई आपलाच आहे. पिक्चर उद्यापासून सुरू, माझं सगळ्यात तयारी, पात्रावर मी काय करू शकते वगैरे, हे अमुक अमुक पुस्तक वाच, अमुक बघ जरा, आणि नेक्स्ट टाइम आपण भेटू तेव्हा थोडी अशी अशी तयारी करून ये, थोडं लहेजा भाषेचं, की दर्शना उद्यापासून सकाळी उठून पहिले भाषा ऐकतेय, लोकांशी बोलते, आणि माझ्याकडून एक नाही दोन नाही, फोनच नाही, तू फोन करते मी उचलतच नाही, तू फोन करते मी हॅलो 5 मिनिटात मी करतो दर्शना असं म्हणून ठेवतो, तो कधीच परत करत नाही. असं किती वेळा घडलंय तुझ्या बरोबर? खूप वेळा घडलंय. खूप वेळा घडलंय. मी तर नावं घेऊ शकत नाही, पण तुला ऑफ द कॅमेरा ही गाजरांची शेती आहे, शेती. मी आणि माझे काही ऍक्टर मित्र आम्ही भेटून हे जेव्हा गॉसिप डिस्कशन करतो, अशी गाजरं भरतात त्या खोलीमध्ये तेव्हा. आणि असं एकही नट नाहीये ज्याला गाजरं नाही दाखवली गेली. नाही, खरंच नाही, खरंच असं अनेकांनी एकही सांगितलंय मला. साहजिक आहे, येस येस. इथूनच सुरुवात होते पहिले, तू देख अभी, तू अभी देख तेरा करियर कहाँ जाता है, इथूनच सुरुवात होते अगं, जेन्युइनली. काही होत नाही त्या करिअरचं.